सॅलरी अकाउंटला आधार KYCसाठी कसं लिंक करायचं आहे ते सांगणार आहे. या ठिकाणी गुगल क्रोमला क्लिक करायचं आहे मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये. या ठिकाणी तुम्हाला गुगल ओपन झाल्यानंतर गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅपिटलमध्ये NPCI असं टाकायचं, एंटर मारायचं आहे. या ठिकाणी कस्टमरमध्ये भारत आधार सीडिंग इनेबल बेस्डला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आधार सीडिंगला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकायचा 651674049463 हे बघायचं आहे. सीडिंग म्हणायचं आहे. या ठिकाणी बँक निवडायची आहे. हे सगळी बँक SBI बँक सगळ्यात खाली आहे. JKLMNOPQRST असं आहे. त्यामुळं खाली सगळ्यात खाली यस येतं इथं टीच्या वर यस आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया इथं क्लिक करायचं आहे. फ्रेश म्हणायचं आहे. फ्रेश सीडिंग म्हणायचं आहे. अकाउंट नंबर टाकायचा आहे 62 39 89 92 125. इथं 62 39 89 92 125 असं म्हणायचं आहे. इथं सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे 36 23 89 आणि सबमिट म्हणायचं आहे. तुम्ही परत पाहू शकता अजून डबल. या ठिकाणी मी काय केले 651674049463 टाकलेलं आहे. सीडिंग म्हणलेलं आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणलेलं आहे. फ्रेश सीडिंग म्हणायचं आहे. या ठिकाणी अकाउंट नंबर 62 39 89 92 125 आणि या ठिकाणी 62 39 92 125 62 39 89 92 125 आणि क्लिक करायचं आणि इथं सबमिट म्हणायचं आहे. आणि या ठिकाणी ॲग्री अँड कंटिन्यू म्हणायचं आहे. OTP येतो मोबाईलवर. OTP 50 36 63 50 36 63 33 50 36 33 36 कन्फर्म म्हणायचं. आधार कार्ड आपल्या सॅलरी अकाउंटला लिंक करण्यासाठी कन्फर्म म्हणायचं. ठीक आहे. इथं युअर आधार नंबर 94 63 इज ऑलरेडी मॅप्ड विथ स्टेट बँक ऑफ इंडिया बँक इनेन्स चूज ऑप्शन ऑन द दॅन फ्रेश. म्हणजे ऑलरेडी माझं झालेलं आहे म्हणून सांगते. झालेलं आहे माझं त्याच्यामुळं